हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार आणि मी वैभवलक्ष्मीचं उद्यापन केलं आहे आज. आणि हे बघा, आपल्या घरामध्ये ना जे सगळे मुलं आहेत ना, सगळे जमले आणि मस्त छान खेळत आहे. आणि ना माझं चालू आहे इकडे स्वयंपाक, साधा सिंपल स्वयंपाक करणारे, जरी उद्यापन असलं तरी, कारण वैभवलक्ष्मीच्या उपासाला फक्त खिरीचा प्रसाद लागतो. तर हे बघा, मी तर ना तुम्हाला दाखवते. हे बघा, छान अशी खीर बनवली आहे. हे बघा, आता ती अजून उकळतीये आणि इकडं दूध आहे, तापायला ठेवलंय. चपात्याचं पीठ मळून घेतलंय मी. आणि का मी फक्त आहे ना, तर चपात्या आणि भाजी आणि खीर करणार आहे, गोड अलसणी होते म्हणून, कारण जास्त तेलकट वगैरे काही करणार नाहीये. आणि तुम्हाला दाखवते मी. अरे तोंडाचं कातड निघन. गाम पुसू पुसू. फोन चालूच आहे. बंद झालं बंद केला. ए खरंच लई घाण वास आलाय ना. अरे गोलू बघा ना कसं बघत आहे तुम्हाला. अरे माझी सोनू ग बाई, कसं बसतंय ग, किती क्यूट. आणि ही बघा, छान अशी पूजा मांडली आहे आपली. वाचून वगैरे झाली, आरती वगैरे सगळं झालंय. साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे. आणि का हे बघा, मॅडम आज कॉम्प्युटरचा पेपर दिला. किती % पडले तिथे तुला? तुला माहितच नाही, जसं लगेच निकाल लागलाय तुझा. सांग लवकर किती पडले. सांग काय होती, सांग किती पडले पटकन. 70% पडले. मला वाटलं तर 90%, पण 70 आकडा तिला खूपच आवडतो. हा, पण तुला लईच आवडतो ना तो आकडा. यश दिसला, घेतला यश, घेतला मी तुला, घेतला. अरे घेतला. आता मी हाय ना. हॅलो, आता ना हे पोरग जर आलं ना रोज घरात, पहिला मी याचा व्हिडिओ घेणार. कवर तोंडला बिदू बघू. हा बरं, पोरगी का यश? तू पोरगी का यश? ए बाई, आणू हाय म्हण का, हाय म्हण रे, हाय म्हण रे. कट केस लय छान कट केले आणू तुझे. अरे काठे घ्या काठ्या. अरे काठे घ्या काठ्या. अरे दादू उभा राह. दादूला हा कुर्ता घेतला मी त्या दिवशी. दादू बघू रे. ए दादू उभा राह ना. ए दादू, अरे लक्ष तरी बघा किती छान. अरे वरती एवढंच आहे का? एवढं शॉर्ट आहे? हाईट वाढली तुझी रात्रीतून. मम्मी तू माग बघ, तो तुझ्या माग बघ.
फोन कर हा इकडे बघ वर बघ फोन कर त्याची मम्मी त्याला कवरची आवाज देत होती. मिराज कुठे आहे? सई असं कर ए सई बाळा हाय म्हणा ए हाय म्हणा सगळ्यांनी आलो हाय कर इकडे बघून हाय करा भैया अनु तनु हाय कर हा करा खा आता मला माता की वैभव लक्ष्मी माता की वैभव लक्ष्मी माता की जय झालं एवढे ना खरे मला पाय पडायचे तुला पडायचं मग तुम्ही धरला तर नाही मी आणि हा कोण आहे लक्ष्मी गणपती गणपती हा गणपती तुम्ही सगळे गणपती गणपती लक्ष्मी खुश ना भैया खुश कॅडबरी घेऊन खायच्या आणि सगळे समजते समृद्धी दादा नको खाऊ बस काय पाय गणपती महाराज ते पैसे घ्यायला चालते गणपती महाराज पैशाचं नाव घेतलं लगेच पाहिले आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बघा नक्कीच तुम्ही सुद्धा वैभवलक्ष्मीचे उपवास धरा जर तुमच्या मनात इच्छा असली तर कारण हे उपवास केल्याने खरंच आपल्या मनातल्या इच्छा जर आपण मनापासून धरले तर पूर्ण होतात एकदम साधे आणि सोपे असे उपवास आहे आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे कसे लाईक करायला पैसे वगैरे काही लागत नाही नुसतं एक लाईकचं बटन आहे ते दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय